आणि याच पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना बऱ्याच राजकीय विषयांचे सुद्धा प्रश्न विचारले गेले। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भातला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा ही जयंत पाटील आणि अजित पवार दोन नेत्यांमध्ये झालेली होती अशी माहिती त्यांनी दिली, पण त्या बाबतीत पुढे कोणताच निर्णय झाला नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं। सोबतच 2029 साली बारामतीत पवार विरुद्ध पवार अशा संघर्षाबद्दल बोलताना प्रत्येकाने काळजी घ्यावी असं सुद्धा पवारांनी म्हटलंय। विलीनीकरणाची चर्चा अजितदादा असताना आमच्या वतीनं जयंत पाटील आणि दुसऱ्या बाजूनं अजितदादा असं झालेलं होतं। अजितदादांची इच्छा होती की आपण एकत्र यावं। जे काही डिस्कशन झालं त्या दोघांच्यात, त्या दोघांनी मला येऊन ब्रीफिंग केलेलं होतं आणि त्याचा साधारणतः की आपण एकत्र यावं ही त्या चर्चेचा सुरू होता। त्याच्यानंतर परीक्षा थांबला। प्रत्येकाला आपलं मत आणि आपला निर्णय हा घ्यायचा अधिकार। तुम्ही काही या सगळ्या तुम्ही एकत्र सगळ्यांना बोलवलं होतं, काही सल्ला दिला? नाही, आमच्या चर्चा झाली कशी काळजी घ्यावी सगळ्यांनी, याच्यात एकमत झालं, त्याच्याबद्दल काही वाद नाही।